नमस्कार. तर ग्रुप सी 2025चा जो काही एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे, तो आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये ज्यावेळी ग्रुप सीची फर्स्ट आन्सर की आली होती, तर त्यानंतर आपण जो कट ऑफ होता, तो आपण सांगितला होता. आणि त्यानंतर आता जी काल जर तुम्ही बुकलेट बघितली आयोगाचं, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जागा वाढून आलेल्या आहेत. आणि त्या जागा जर साधारण 50-100 असत्या, तर त्याच्यामध्ये कट ऑफमध्ये जास्त व्हेरिएशन झालं नसतं. पण त्या ज्या जागा आहेत त्या साधारणतः 572 जागा एवढ्या वाढलेल्या आहेत. आणि अगोदर ज्या 938 इतक्या जागा होत्या, तर त्या आता साधारणतः 1510 जागा इतक्या झालेल्या आहेत. ओके, म्हणजे साधारणतः 550 इतक्या जर जागा वाढत असतील, तर त्याच्यामध्ये जे कट ऑफमध्ये व्हेरिएशन तुम्हाला जाणवून येईल किंवा जो आपण पहिला कट ऑफ सांगितला होता तो कुठंतरी मॅच होणार नाही. त्यामुळं पुन्हा मला हा जो कट ऑफ आहे तो तयार करावा लागला, म्हणजे 1510 जागांसाठी. आणि हा मी कट ऑफ तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, तर ह्या 1510 जागासाठी जो कट ऑफ आहे हा आता तुमचा फायनल जागा असेल. कारण की 2025ची जी ग्रुप सीची जी जाहिरात होती, ओके, 938ची, त्यामध्ये वाढ होऊन ही 1510 जागा 10 जागांची जी ॲड जी आहे ती झालेली आहे. आणि ही तुमची फायनल असेल. कारण की आता सध्या जर तुम्ही त्यामध्ये बघितलं तर 2026साठीच्या ग्रुप सीसाठी जी मागणीपत्र आहेत ती जायला लागलेली आहेत. त्यामुळे 2025ची आता पुन्हा मागणीपत्र जाणार नाहीत. त्यामुळे 1510 जागा ह्या तुमच्या फायनल जागा असतील. आणि या जागेवरती तुमचा जो कट ऑफ आहे तो डिक्लेअर केला जाईल. ओके, तर तो साधारणतः किती असेल तो आपण बघूया. पण त्याच्यापूर्वी काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे आपण मागल्या सेशनमध्ये पण डिस्कस केले होते. आणि पुन्हा या सेशनमध्ये एक फक्त रिकॉल करूया, जेणेकरून तुम्हाला कट ऑफ ठरवण्यामध्ये तुम्हाला पण मार्गदर्शन त्याचं होऊन जाईल. ठीक आहे. तर मागला जो पेपर होता किंवा जो ग्रुप सीचा जो मी जो पेपर दिला होता, तो साधारणतः कसा होता, तर इझी टू मीडियम मी सांगितला होता. म्हणजे जरी तुम्हाला वाटत असला सोपा, तो पेपर फक्त पेपर देताना सोपा वाटतो. ओके, जर एक्झामच्या हॉलमध्ये ज्या लोकांनी पेपर दिला आहे फक्त त्या लोकांनाच त्याचा फील येऊ शकतो. ओके, मी स्वतः पेपर दिला होता तो, कारण की एक्साईजच्या जागा येणार होत्या ते आपल्याला माहिती होत्या. तर एक्साईजसाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी आपण मी पण स्वतः पेपर दिला होता. त्यामुळे मला माहिती होता तो पेपर कसा होता. आणि त्याचा जो फील असतो, म्हणजे एक्झामचा जो फील असतो, तो बाहेरचे जे कट ऑफ लोक सांगतात त्यांना त्याचा एवढा जास्त अंदाज येत नाही. तरी ज्या लोकांनी त्या एक्झाम हॉलमध्ये जाऊन जर तो पेपर दिला असेल तर त्या लोकांना प्रॉपर त्याचा अंदाज येऊन जाईल. ओके, पण तो पेपर असा मला एकदम असा डिफिकल्ट पण वाटला नाही आणि जास्त इझी पण वाटला नाही. तो थोडासा इझी टू मीडियम होता, पण एवढा जास्त डिफिकल्ट नव्हता. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला की ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरून मार्क कॅल्क्युलेट केले आणि ज्यावेळी एम पी सीची आन्सर की आली, त्यानंतर तुम्हाला समजलं की याच्यामध्ये किती तफावत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्क्सची तफावत तुम्हाला तिथं दिसून आली. ओके, तरी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप बीपेक्षा इतर तुलनेने मुलांना जास्त मार्क्स आहेत. ओके, आणि ग्रुप बीचे जे मार्क्स आहेत ते मुलांना ग्रुप सीपेक्षा जास्त आहेत. सॉरी, ग्रुप बीचे जे मार्क्स आहेत ते ग्रुप सीपेक्षा कमी आहेत. आणि ग्रुप सीला याच्यापर्यंत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवलेले दिसून येतील. ओके, तर याच्यामध्ये मी सांगितलं होतं की करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्स हा एक लकी फॅक्टर इथं ठरून जातो. तर हे 4 पॉईंट ऑलरेडी मी डिस्कस केले होते, त्यामुळे मी इथं जास्त काय बोलणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकलेला आहे, तो तुम्ही पुन्हा एकदा ते रिकॉल करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल 1510 जागा आता सध्या झालेल्या आहेत. आणि 1510 जागासाठी मला वाटतं 25,000 किंवा 25,000पेक्षा जास्त, साधारणतः 26,000 इतकी मुलं कॅल्क्युलेट केली जातील किंवा मेन्ससाठी पात्र होतील. आणि जर 26,000 जर मुलं घेणार असतील तर साधारणतः जो कट ऑफ आहे ती कट ऑफची व्हेरिएशन असेल ती कमी येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. ओके, त्यामुळे अजून जागा वाढण्याची चान्सेस किती आहे तर 0% आहे. त्याच्यामध्ये अजून जागा कोणत्याही पद्धतीने वाढणार नाही आहेत. ठीक आहे. तर आता आपण जो कट ऑफ आहे तो आपण थोडंसं कॅल्क्युलेट करण्याचा आपण ट्राय करू, म्हणजे त्याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, तर हा जो कट ऑफ आहे तो हा मी स्वतः सांगत आहे किंवा हा मी तयार केलेला कट ऑफ आहे. हा असाच होईल किंवा या पद्धतीने लागेल याची काही गॅरंटी नाही आहे. पण मागल्या वर्षी जो बघितला ग्रुप सीचा, तर तो बरोबर सांगितला होता. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या वर्षीचा पण तो मॅक्झिमम लागण्याचे चान्सेस आहेत. ओके, तरी पण ज्या लोकांचे स्कोर आताही सांगतो, ज्या लोकांचे स्कोर ह्या कट ऑफपेक्षा -2 आहे. ओके, जरी समजा मी तुम्हाला इथं ओपन फिमेलचा हा मेल आहे हा कॅटेगरी, एकच मिनिट. ओके, याच्यामध्ये हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. तर फिमेलसाठी समजा मी 45.25 सांगत असेल आणि जरी तुमचा स्कोअर त्याच्यामध्ये जर तुमचा 43 जरी असेल किंवा 42 जरी असेल तरी तुम्हाला मेन्सचा अभ्यास करावाच लागेल. कारण की जर चुकून जर मे बी
व्हेरिएशन जास्त असेल म्हणजे एका मार्कावरती आपण साधारणतः 1000 मुलं पकडतो, ओके, किंवा 1000 किंवा 1500 एवढी मुलं पकडतो. पण समजा त्याच्यामध्ये जर मुलं कमी असली, ओके, म्हणजे आपण 1500 रेशो पकडला आणि 1500 पेक्षा समजा मे बी 1200-1300 असेल तर अजून कट ऑफ खाली घसरू शकतो. ओके, त्यामुळे मी असं सांगेन की हा जो मी कट ऑफ सांगतोय त्याच्यापेक्षा -2 मार्क जी असेल तरी त्या मुलांनी त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याचा अभ्यास सुरू करायचा आहे ग्रुप सी मेन्सचा. ओके, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, लवकर तुम्ही यातून बाहेर पडू शकता. ठीक आहे, तर मेलचा मी सांगेल, तर मेलचा 49.25 ते 50.50 इथंपर्यंत मेलचा कट ऑफ लागू शकतो, ज्याच्यामध्ये ओपन, OBC आणि SCBC ह्या तिन्ही कॅटेगरीचे असतील. फिमेलसाठी 45.25 ते 47.50 इथंपर्यंत लागेल. SC साठी सेमच आहे, 49.25 ते 50.50. नंतर फिमेलसाठी 45.75 तर 46.25 इथंपर्यंत लागला पाहिजे. ST साठी 43.25 ते 44.50 हा मेलसाठी असेल आणि फिमेलसाठी 40.25 आणि 41.50 इथंपर्यंत असेल. EW साठी 43.25 आणि 44.50 आणि फिमेलसाठी 49.75 ते 40.50 इथंपर्यंत असेल. ओके, तर मला असं वाटतं की हा जो एक प्रोबेबल कट ऑफ आहे आणि ह्या प्रोबेबल कट ऑफच्या आधारावरती तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे मेन्सचा तो तुम्ही सुरू करा. त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही सुरू करू शकता. भले त्याच्यातून 1-2 मार्क्स जरी कमी असतील तरी पण तुम्ही मेन्सची तयारी सुरू करू शकता. पण याच्यापेक्षा खूपच जास्त मार्क्स कमी असतील, समजा तुम्ही OBC मध्ये असाल आणि तुमच्याकडे तुमचा जर OBC मेल असाल आणि तुमचा स्कोर जर 40 असेल तर मला नाही वाटत की मेन्सला होईल. किंवा 40, 42, 43, 44 इथंपर्यंत जरी असेल तरी पॉसिबिलिटी जरा कमी वाटते. त्यामुळे मला वाटतं की मग तुम्ही ग्रुप सी मेन्स आणि प्रिलिम ही पॅरलल स्टडी सुरू करावा. पण तुमचा 1-2 मार्क्स जरी कमी असेल तर तुम्ही फुल टाईम मेन्स करू शकता. ओके, कारण की अजून सेकंड आन्सर की आहे, सेकंड आन्सर कीने समजा जर तुमचा अजून 1-2 मार्क्स वाढले तर तुम्हाला अजून गोल्डन चान्स मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र होऊ शकता. किंवा जर आमचा अंदाज चुकला आणि 45चा 44 लागला किंवा 43 लागला तरी पण तुम्ही त्याच्यासाठी पात्र होता. तर म्हणून मी सांगेल की -2 वाले प्रत्येक कॅटेगरीतले -2 वाले तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करा. ठीक आहे, या पद्धतीने हा कट ऑफ लागण्याची मॅक्झिमम चान्सेस आहेत असं मला वाटतं. ठीक आहे, आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. बाकी यूट्यूबला भरपूर ठिकाणी मग तुम्हाला कट ऑफ दिसून येतील आणि त्या पद्धतीने बघा आणि त्या पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू करा. साधारणतः 100+ दिवस आहेत अजून ग्रुप सीचे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ग्रुप सी मेन्स करावी तर आता लगेच तुम्ही अभ्यास सुरू करा. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल पण सांगा. आणि जी कमेंट सेक्शन आहे तर तुम्हाला अजून काही चेंजेस करावे वाटत असतील तर तुम्ही सजेस्ट करू शकता, तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.